दुधी भोपळा स्वच्छ धुवून किसून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये घालण्यासाठी मिक्स पीठ तयार केले ते घेतलं आहे. जेवढं मावेल तेवढं घालायचं, पाण्याचा वापर करायचा नाही. व्यवस्थित मिक्स करूया. त्यातच हळद, लाल तिखट घालूया, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर घेतली ती घालूया, आलं लसूण पेस्ट घालूया, जाडसर वाटलेली हिरवी मिरची घेतली ती घालूया, कोथिंबीर घालूया आणि वरून 1 वाटी दुपारचा भात घेतला आहे तो त्याच्यामध्ये घालूया. 1 चमचा तेल घालूया आणि पाणी न घालता व्यवस्थित सगळं त्याचा मऊसूद असा गोळा तयार करून त्याचे मुटके तयार करूया. असं आपलं व्यवस्थित पीठ मिक्स झालेले असे मुटके तयार करून वाफवायला ठेवूया. 10 मिनटं वाफवून मस्त मुटके तयार झालेले आहेत. त्याचे कोथिंबीरसारख्या वड्या करूया. गॅसवर कढई ठेवली, मोहरी आणि पांढरे तीळ घालून मस्त खमंग फोडणी तयार केलेली आहे. त्याच्यावर कापलेल्या मुटकुळ्याच्या वड्या घालूया आणि मस्त अशा गरमागरम सर्व करूया.